हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ। मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर बघा, सकाळी सकाळी चालू होतं मला पालकाची भाजी धुवायची होती। सो अगोदर कढईमध्ये पाणी घेतल्यानंतर पालक टाकला त्यामध्ये आणि 5-10 मिनिट तसंच राहू दिला त्यामध्ये, कारण पूर्ण मग माती तळाशी जाऊन बसते त्यामुळे। आणि बघा नंतर फायनली धुत आहे पालक, कारण थोडा वेळ टाकलं ना असं पाण्यामध्ये ठेवलं ना तर माती पूर्ण खाली तळाला जाऊन बसते आणि मग पटकन धुवायचा होतो पालक। सो त्यासाठी असं करते मग मी। आणि नंतर बघा एकदा पिण्याचं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एकदा शेवटी बुडवून घेते, म्हणजे कसं पाणी नाही नितळलं तरी चालतं, डायरेक्टली भाजी केली तरी चालते। सो असं मग खूप वेळ लागतो पाणी नितळायला ठेवायचं हे, त्यामुळे मग मी पिण्याचं पाणी घेतलेलं आहे एकदा शेवटच्या वेळी वॉश करण्यासाठी। सो त्यामध्ये मी धुवत आहे बघा, धुवून घेतले आणि एका प्लेटवरती काढून ठेवलेले आहे बघा। नंतर कट करायची होती, सो कट करायला घेतलेले आहे मी। असे साईज एका साईजचे पाने एकदा निवडून घ्यायचे, म्हणजे कट करायला सोपं जातं। मोठे मोठे अगोदर कट करून घ्यायचे, म्हणजे साईज नुसार कट केलं का सोपं जातं, किंवा लहान मोठे जर कट करायला गेलं का व्यवस्थित कट करता येत नाहीत। सो त्यामुळे मग मोठे मोठे आणि किंवा लहान लहान असं घ्यायचं। सो मग तसं पटपट होतं, मग मी तसंच करत आहे बघा। आणि एकदम बारीक अशी पालक कट करून घेत आहे। थोडेफार देठ सुद्धा पालकाच्या पानाला ठेवलेले आहेत मी, कारण ते सुद्धा खायला पाहिजे, चांगले असते त्यामुळे। तर रस्सा भाजी छान होते पालकाची बघा। तर मी जेव्हा पालक आणेल तेव्हा असंच बनवत असते, सपक भाजी करायची, छान लागते। सो बघा फायनली कट करून झालेले आहे। कढईमध्ये तेल घेतलं टाकून, मोहरी टाकली, जिरे टाकले, छान तडतडू दिले। नंतर बारीक कट केलेला पालक टाकून छान हलवून घ्यायचं। आणि जास्त भाजी ओव्हर कुक करायची नाही, कारण लगेच शिजते पालक भाजी, जास्त वेळ लागत नाही शिजायला, त्यामुळे फक्त तेलामध्ये थोडीशी फ्राय करायची आणि नंतर मग बाकीचे मसाले वगैरे ऍड करायचे। सो मी काही जास्त मसाले टाकणार नाही, मी थोडीशी फक्त हळदी आणि चटणी टाकणार आहे, कारण मला साधी सिंपलच बनवायची आहे त्यामुळे। आणि चटणी सुद्धा मी थोडीशी टाकलेली आहे वेदांसाठी। आता वेदांत थोडं सवय लावून घेत आहे तिखट खाण्याची। सो मी आता प्रत्येक भाजीमध्ये चटणी टाकत आहे आणि तो सुद्धा खात आहे। सो बघा चटणी हळद टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला किती रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी ऍड करायचं। आणि नंतर सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं। शेंगदाण्याच्या कुटाशिवाय आमच्याकडे भाजी होतच नाही, प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट लागतं। नंतर मीठ टाकलं आणि छान मिक्स करून थोडीशी 5 मिनिटं शिजू द्यायची। तर बघा फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे। अशी रस्सा भाजी पालकाची बनवलेली आहे आणि चपात्या सुद्धा झालेल्या आहेत। आता जेवण आणि नाश्ता, म्हणजे नाश्त्यासाठी चपाती भाजी बनवलेली आहे। आता जेवण करून घेते आणि नंतर आज कपडे पण धुवायचे, काल कपडे काही धुतलेले नाही। नंतर बघा थोडं क्लिनिंग करायची होती। सो फ्रीज पहिल्यांदा क्लीन करत आहे। बंद केलेलं नाही, फक्त मला वरून पुसून घ्यायचं आहे। वरती जरा धूळ झालेली आहे, आतमध्ये क्लीन आहे, त्यामुळे फक्त वरून हात फिरवून घेत आहे मी। तर बंद केलं मी। तर बघा पहिल्यांदा फ्रीज केलं क्लीन, नंतर वर ठेवलेल्या फ्लावर पॉट आहे त्याच्यावर सुद्धा खूप धूळ झालेली होती। सो त्यांना थोडंसं झटकून घेतलं, त्याच्यावरची धूळ काढून घेतली। सो बघा फायनली फ्रीज झालेला आहे। नंतर मशीन क्लीन करायची होती। सो मशीनवर तर काय सारखं खूप राडाच असतो, काय मशीन शिवण्यासाठी कमी यूज होते आणि सामान वगैरे ठेवण्यासाठी जास्त यूज होते, असं झालेलं आहे उलट। आणि कसं पूर्ण धूळ त्याच्यावर जाऊन बसते, झाडून वगैरे काढलं की त्यावरती जाऊन बसते। सो खूप धूळ होते, आज जरी क्लीन केलं तरी उद्या आहे तसं दिसणार, असं आहे। नंतर ह्या टेबलवरती सुद्धा तसंच झालेलं आहे। वेदांतला स्टडी टेबल म्हणून घेतलेला आहे, पण मला सामान ठेवण्यासाठीच उपयोगाला येतो जास्त तर। आणि कितीही त्याच्यावरचं सामान आवरलं तरी आहे तसंच होऊन जातं। सो कितीही आवरलं तरी कमीच आहे। आणि त्याच्यावर सुद्धा धूळ जमा झालेली होती। सो बऱ्याच दिवसापासून म्हणत होते क्लीन करेल पण झालं नाही। आणि कसं कामं भरपूर असतात, पण काम करण्याची इच्छा पण पाहिजे। सो असंच होतं माझ्या बरोबर सुद्धा। मग आज म्हटलं चला फायनली करून घ्यावं, कधी हे आपल्यालाच करणं आहे। सो त्यामुळे बघा वरचं केलेलं आहे, नंतर खालून सुद्धा थोडं क्लीन करून घेते। सो फायनली झालेली आहे बघा क्लिनिंग माझी, एवढंच क्लीन करायचं होतं। नंतर देवपूजा करायला बसलेले होते, देवपूजा करायला घेतली, कारण देवपूजा जर एकदा लवकर नाही झाली तर पुन्हा राहिली की राहून जाते। सो त्यामुळे मग देवपूजेला सुद्धा लगेच स्टार्ट केलेलं आहे मी बघा।
नंतर बघा हे सडनली दुपारी घरी आले होते ड्युटीवरून. अचानकच सांगितलं पण नाही मी येईलोय किंवा काही असं. अचानकच आले आणि मी स्वयंपाक फक्त वेदांतसाठी आणि माझ्यासाठी बनवलेला होता आणि हे अचानकच आले. सो ह्यांना खायचे होते पोहे, त्यामुळे ह्यांनी मला सांगितलं नाही मी येईलोय स्वयंपाक काही कर म्हणून. असं त्यांना पोहे खायचे होते त्यासाठी बघा. सो त्याचीच तयारी चालू आहे आणि स्वतः बनवून खायचे होते. सो बघा अगोदर चाळून घेत आहेत पोहे, नंतर मग पुन्हा बनवतील धुवून वगैरे. सो त्यासाठी, कारण मला जर माहिती असतं तर मी अगोदर स्वयंपाक बनवलेला असता त्यांच्यासाठी, पण त्यांना चपाती भाजी खायची नव्हती, पोहे खायचे होते. त्यासाठी हा 8 तास चालू आहे. पोहे खूप आवडतात त्यांना, गरम गरम पोहे आणि असं झणझणीत तिखट जरा केले का छान लागतात. सो तसेच बनवत आहे ते. खराब वगैरे नसतात एवढे, त्याच्यामध्ये खडे काही नसतात, पण तेच कधी कधी कसं जास्त दिवस झालेले असले की छोटे छोटे किडे पण झालेले असतात त्यामुळे. सो त्यांना म्हटलं व्यवस्थित चाळून घ्या आणि नंतरच करा, कारण कधी कधी कसं आपल्याला वाटते काही नसते पण चुकून जातं. सो त्यामुळे बघा आता घेतलेले आहे डब्यात काढून एका. आता धुवून घेतील अगोदर आणि नंतर बनवतील. सो बघा एकदा 2 वेळेस धुवायचे आहेत, कारण 2 वेळेस धुणं गरजेचं आहे. खूप डस्ट असते त्याच्यामध्ये सुद्धा, खूप धूळ असते बघा. सो त्यामुळे 2दा धुणं गरजेचंच आहे. नंतर फायनली धुवून झालेले आहेत पोहे. नंतर बघा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि पोहे बनवायला स्टार्ट केलेलं आहे. सो चला बघू कसे बनवते रेसिपी. संपल्या. तेल गरम नाही झालं. 2च आहेत, तिखट नाहीत त्या. अहो ती काढा ना, मला दिसू तर द्या की काय टाकायला ते उग. जास्त टाका, अजून टाका, और डाल दो. तर फायनली पोहे तयार झालेले आहेत. हाय का? झाले का? शिजायला बाकी राहिलेत ना अजून. हाय का? डायरेक्टली एंट्री तुमची किचन मध्ये झाली आज. आलात की लगेच. पोहे बनवायचे होते म्हणूनच सांगितलं नाही काय की स्वयंपाक बनवून. आहे का? ठरवूनच आलतात. आहे का? आयडिया आहे मग. पोह्याला बघा बालाजी करपले. लिंबू खायचंय का? मला पण जमन. डोकं दुखायला तर अजून. फायनली पोहे रेडी झालेले आहेत आणि आता चला टेस्ट करून बघू कसे झालेत कसे नाही. तुम्ही केले म्हटल्यावर चांगलेच होणार, त्यात काय प्रश्नच नाही. अरे वा, सर्व करू नये का? सर्व करू नये, वाढू नये का? वा वा वा, चांगली. हे मग काय म्हणते ती कस्टमरची सोय चांगली आहे.
तर बघा हे गेलेले आहेत दोघे जण बाहेर, आता 5 वाजून गेलेले आहेत. मिक्सरचे भांडे खराब झालेले आहेत, सो त्याचे झाकणं, भांडे नाही झाकणं खराब झालेले तुटले, तर सो त्याचे झाकणं आहेत का नाही अवेलेबल ते बघायला गेलेत वेदांत आणि वेदांचे पप्पा. आज लवकर आले होते हे. सो आणि चहा झालेला आहे या दोघांचा. बघा माझा बाकी आहे, माझा थंड होत आहे चहा. थंड आभाळ असल्यामुळे बघा लाईट ऑन केलेली आहे मी. अंधार पडला होता, सो त्यामुळे लाईट ऑन केली. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कपड्यांच्या घड्या बाकी आहेत करायच्या, सो ते करून घेते मी आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.